नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज अक्कलकोट श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे. सकाळपासूनच घाई चालू आहे. सर्व काही पूजेची तयारी केली. बाहेर वगैरे सर्व तयारी केली. साफसफाई झाली. सकाळची पूजा वगैरे आटोपली. बाहेरची पण तुळशीजवळ हे बघा, हवा भरपूर सुटलेली आहे. सकाळी खूप चांगलं छान वातावरण आहे. हे इकडे सगळी तयारी झाली. आमची पूजा पण झाली सकाळी आणि आरती वगैरे चालू होती. पूजाने सगळी तयारी केली. आरती वगैरे झाली आमची. नंतर प्रसाद वगैरे सर्व दाखवणं झाला. खूप छान दिवस आणि मुलाचा दिवस आहे आजचा. जेवढं जमेल तेवढं आजची तयारी केली आम्ही. बघा, आरती वगैरे झाली आमची. आज हळदीचं लेपन पण आम्ही केलेलं आहे. आमच्याकडे लाकडी उंबरठा नाही आहे, पण तरी पूजा. नमस्कार ताई. पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुझं स्वागत आहे. आज आम्ही बाहेर चाललो आहे कुठंतरी. पुढे तुम्हाला सांगतो. चालेल. चला आता आपण निघालोय. कुठं निघालोय ते मी तुम्हाला सांगते समोर. तुम्ही आजचा व्हिडिओ पाहत राहा. खूप मजेशीर आणि गमतीशीर आहे. तुम्हालाही पाहताना खूप मजा येईल. पाहत राहा तुम्ही. आपण कोणत्या गावाला चाललो, काय चाललो, मी गाडीत बसल्यावरती तुम्हाला सांगेलच. हे आता आम्ही बाहेर आलोय. गाडी केलेली आहे ही जाण्यासाठी. यामध्ये आमच्या जाऊबाई, आनंदबाई, आम्ही सर्व निघालोय. माझा मुलगा बाहेरून बाय बाय करून राहिला. बघत राहा. हे बघा, आम्ही निघालोय माझ्या आईच्या घरी. बघा आता आम्ही निघालोय. हे सर्व परिवार आमचा आतमध्ये बसलेला आहे गाडीमध्ये. मी ओळख करून देईलच तुमची. हे आता आम्ही निघालोय. बुलढाणा ते अजंठा. हे बघा इकडे हा आहे अजिंठ्याचा घाट आहे. आपण खाली उतरत आहे. अजिंठा लेणीकडे हा रस्ता जातो इकडे घाटामधून. समोर गेल्यावरती लेणीकडे एक रस्ता जातो, एक गावाकडे जातो. समोर अर्धापूर आहे. अर्धापूर हे माझं माहेर आहे. आलो आता आम्ही फरदापूरला माझ्या आईच्या घरी. गंमत अशी की हे माझंही माहेर आहे आणि पूजाचंही माहेर आहे.
आता 2 महिन्यापूर्वी लग्न झालं. पूजाला आत्या घरीच दिलेलं आहे, त्यामुळे आमच्या दोघींचं माहेर एकच झालेलं आहे. आणि यात माझ्या नणंदबाई आहेत आणि सर्व माझ्या जाऊबाई आहेत. बघत राहा तुम्ही. खूप छान गमतीशीर व्हिडिओ आहे हा. बघा इथं ह्या माझ्या नणंदबाई आहेत, ह्या जाऊबाई आहेत, ह्या पण जाऊबाई आहेत, ह्या पण जाऊबाई आहेत, ह्या 2 नंबरच्या जाऊ आहेत. अगोदर सगळ्या हॉलमध्ये बसलेलो होतो आम्ही, थंड वगैरे झालं. ही मी आहे, सगळ्यात 1 नंबरच्या आणि मोठ्या आमच्या जेठानी ह्या आहेत. आता इथे जेवणाचा कार्यक्रम. हे इथं सर्व बसलेले आहे. पूजाने सर्व तयारी केलेली आहे. बघा अशी पद्धत असते आमच्याकडे मांडव परतनीची. असं सर्व व्यवस्थित करावं लागतं. ही माझी आई आहे. फक्त साड्यांची घेतली. जेवण झाले आमचे. नंतर सगळ्यांना साड्या आईने दिल्या. कोणाला कोणता कलर पाहिजे आई म्हणाली तुमच्या आवडीने घ्या तुम्ही सर्वजणी. प्रत्येकीने आपापले कलर घेतले साड्यांचे, नेसल्याही त्या. मग नंतर इथं फोटोशूट झालं. या आमच्या नणंदबाई. अशा प्रकारे आमचा मांडव परतनीचा हे इकडे आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती माझ्या जाऊंनी शिदोरी सोडली. आमच्याकडे मांडव परतनीची शिदोरी देत असतात. आईने 21 पोळ्यांची म्हणजे पुरणाच्या पोळ्यांची शिदोरी दिलेली होती. लग्नानंतर हा मांडव परतनीचा कार्यक्रम शेवटचा असतो. सगळ्यांनी आपापले मान वाटून घेतले, ब्लाऊज पीस घेतले त्याच्याबरोबर. चला आता शिदोरी सोडली. ज्याने त्याने आपापले मान घेतले. बाहेरच्या बायकांनाही सांगितलेलं आहे, त्याही येतील. आता संध्याकाळी 6 वाजलेले संध्याकाळचे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, शेवटपर्यंत पाहत राहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.